मनोज जरांगे मुंबई सोडून गेलेले आहेत, मात्र ओबीसी राष्ट्रीय ओबीसी संघाचं जे साखळी उपोषण नागपूरमध्ये जे करण्यात आलेलं होतं ते मात्र अजूनही ठाम आहेत। आपल्यासोबत आहे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। काय सांगाल, अजूनपर्यंत उपोषण तुमचं मात्र सुरूच आहे? बिलकुल, आमच्या 14 मागण्या आहेत। काल एका मागणीवरती निर्णय झालेले आहे। उर्वरित 13 मागण्यांवर जोपर्यंत सरकार किंवा सरकारचं शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करणार नाही आणि उर्वरित 13 मागण्यांविषयी आम्हाला आश्वस्त करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। जो जी आर काल काढण्यात आलेला आहे त्याबद्दल तुमच्यात काही संभ्रम आहे की तुम्ही त्याला समर्थन करता? नाही, माझ्यात काहीच संभ्रम नाही। आमची मागणी सरकारने प्रोटेक्ट केली आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही आहे आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करा असे सुद्धा आदेशित केलेले नाही। त्याच्यामुळे आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत। बाकी ओबीसी नेते ज्या पद्धतीने भाष्य करत आहेत, छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार जे आहेत, हे यांच्यात नाराजीचं प्रकरण पाहायला मिळत आहे। ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं काय, कारण 400 जातीचा समूह 60% उभे असलेल्या ओबीसीमध्ये अनेक नेते आहेत, अनेक नेत्यांचे मतमतांतरं असू शकतात। पण मी पूर्ण शासन निर्णयाचं वाचन केलं, जी आरचं वाचन केलं, माझ्या तज्ज्ञांशी सल्ला केला आणि शेवटी या निष्कर्षावरती आलेलो आम्ही की आमच्या समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। नक्कीच। तर ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे बबनराव तायवाडे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसीचं कुठेही या जी आरमध्ये नुकसान झालेलं नाही। त्यामुळे आता हे जे 14 मागण्यांमधलं एक मागणी पूर्ण झालेली आहे, मात्र 13 मागण्या ज्या आहेत त्या अजून उर्वरित आहेत। त्याकरिता हे उपोषण नागपूरमध्ये असंच चालू राहणार असल्याची माहिती बबनराव तायवाडे यांनी दिलेली आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।